ती कर्मभूमी आहे. कर्मभूमीत पण बसत काय रिलॅक्स. ऑन केलायस ना? हा सुरू आहे. नाही नाही, मान तुझाच आहे. दूर असले म्हणजे तुझंच आहे. करूवर ये आमच्या ह्याच्यात. थँक्यू. आता लाव कॅन्डल. पूर्ण सॉन्ग म्हणा, अर्धवट म्हणू नका. ते डोक्यात कुणाचे आलेले सगळ्यांच्या डोक्यात आहे. सगळे त्याच्यासाठीच आहे. प्रत्येक ग्रुपचा माणूस प्रत्येकासाठी आहे. इथे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना श्रेय समान आहे. कोण असं रेकॉर्ड करतो. चला वाजवा आता. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, may God bless you, may God bless you, may God bless you, dear friends, happy birthday to you. Go ahead. तोंडाने बघायचं. विश मागा काय ती यावर्षी काय आता वाढदिवसासाठी. पहिला तुम्ही घ्या. थँक्यू. एक मिनिट. परत गप पण हळूहळू. बस नाही बरं सगळ्यांनी कर ना, पीस कर ना, सगळेच खावे एकदम. सगळी करतील. तुम्हाला आधी बरं काय अजून भरपूर काय. इकडे बघा, वरती बघा. कोण आता नको. प्रकाश इकडे बघ, इकडे इकडे. एक मिनिट. वैभव तू पण जा ना. नाही जरा पण कुणी लावलं ना आवडतं जायची. लावलं वैभव. नको मग सगळे रंगचे. प्रकाश जरा मी देतो. चालू बसा सिटी. सगळे गेलात कसे कोणी परवा करायला. हे यार रे सगळ्यांनी. नवीन बघितला मी. कोण? अजय किंजळे. तो आपल्या ऑफिससाठी तेच त्या दिवशी राहिले. गैरहजर गेले ना दोघ जण गाडी एसटी. अजय तो आणि प्रदीपला ओळखतोस ना. अजय घ्या. इकडे नाही बसू आणि सगळे होते. बसायचं आहेच रे. पण काय सांग मग कोण गेले तिकडे. एकदम जायचं. चला या. अजय किंजळे, ग्रॅज्युएट इन नवनिर्माण कॉलेज, बीकॉम. विनय चव्हाण, OSKचा एक्झिक्युटिव्ह सगळं हे सांभाळतोय. हा ऍडव्हर्टाइजमेंट बाकीच्या गोष्टी. फक्त त्या दिवशी गैरहजर राहिला. पहिला आपण गिफ्ट देऊया आणि नंतर भाषणबाजी करूया. या रे सगळ्यांनी या. आशिष या. अशी नाही जाऊ. तिथे कॅमेरा ठेवू नका. फिक्स करून ठेव कुठेतरी. असा तुला दिसतंय का बघ. हा स्क्रीन फिरव. दिसतंय का बघ. तुला दिसतंय का बघ. तुला नाही दिसत आहे. मग राहू दे. पकड जरा. या अर्जुन या. सेकंड हॅट नाव मिलन. इकडे पुढे. सगळे दिसतायत ना तुला व्यवस्थित ना. प्रकाश सारखं काय नाही ना. नाही बघ. चला थँक्यू. ओके थँक्यू. विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आता सुरू करा. बसा.
जरा 2-3 गोष्टी म्हणजे अजून भरपूर असतं आमच्याकडे. असं नाही जरासं कसं आहे बड्डे त्याला हात नाही ना, आठवण राहिली पाहिजे. गुड आफ्टरनून. आज आपण इथे सर्व उपस्थित राहिल्यामुळे पहिला आधी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन की आपल्या OSK कंपनीचे डायरेक्टर विनय बाबासाहेब चव्हाण यांचा आज 25वा वाढदिवस आपण इथे साजरा करत आहोत. आणि हा साजरा करत असताना आपण त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊया आणि देवाकडे अशी प्रार्थना करूया की त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी त्यांना जे त्यांनी ध्येय आखलेलं आहे ह्या वर्षी, ह्या बड्डेच्या वर्षी जे काय पूर्ण करायचे आहेत किंवा स्वतःची इच्छा, त्यांच्या वडिलांची इच्छा, आई वडिलांची इच्छा, भावाची, ह्या सगळ्या इच्छा त्यांच्या संपूर्ण त्या परिश्रमातून पूर्ण होते आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी लाख शुभेच्छा देऊया. थँक्यू. अशीच बोलायचं का असं कसं जरा बोलायचं हे 2-3 शब्द बोलले तर थोडा कॉन्फिडेंट येतो. काय रे बरोबर नवीन आहे. प्रकाश बास. पहिल्यांदा आधी विनयला याच्या 25व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज खूप म्हणजे आनंद वाटतोय की विनय सारखा मुलगा आपल्याबरोबर आज काम करतोय. पहिली गोष्ट म्हणजे आणि विनयने ज्या काही त्याच्या मनातल्या इच्छा आहेत, जे काही त्याचे भावी प्रोजेक्ट त्याने मनामध्ये आखलेले आहेत, इव्हन आपल्या OSK पासून ते जेवढे तू आखलेले आहेस प्रोजेक्ट ते सगळे व्यवस्थित पूर्ण सफल होऊ देत ती ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुला ज्या पद्धतीने आमच्याकडून जी काही मदत लागेल ती तू अवश्यच माग, परंतु तुझा थोडाफार का होईना पण दिवसातला काही वेळ आम्हाला देत जा. हीच एक प्रार्थना तुझी. बाकी तुझी वेणी आपल्या इकडे दिसतोय अर्जुन. सर्वप्रथम विनय सरांना विनय सरांचं पुढील विनय सर आता जो प्रोजेक्ट घेतला आहे तो मला वाटतं पूर्णतः करतीलच. नवीन काहीतरी सांगायला तेच रिपीट. त्याचप्रमाणे पुढील प्रोजेक्ट जे त्यांनी मनामध्ये आखले ते आम्हाला सुद्धा समजू देत त्यांनी काय आणि त्यांच्याबरोबर आमचा वेळ आम्हाला पण काम करायला आवडेल. आमच्या बरोबर त्यांचं थोडं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं तर अरे वा, व्हेरी गुड, व्हेरी यस, बरोबर. सरांनी जे आता काय प्रोजेक्ट हातात घेतलेले आहेत त्यांना आमच्याकडून तर सपोर्ट आहेच, तरी तुमच्या वडिलांचाही सपोर्ट तुमच्या मागे जास्त पण आहे. तसंच जे आता तुम्ही आतापर्यंत आलात आहे ते पुढे चालू ठेवणार आहातच ना, त्यामुळे माझ्याकडून तुम्हाला लाख शुभेच्छा त्याच्यासाठी. आणि फुलत जातं तसे तुम्ही व्यवसायामध्ये कळीपासून फुल होत जाल एवढीच इच्छा करतो. ब्रेक. हे सरप्राईज आहे एकदम. आमचे कविवर्य बाबा सगळ्यांना घालत करतात. विनायक चव्हाण. विनायक नाव आपले लोकांकडून भेटतील प्रतिसाद आपल्याला. नवरत्नाचा विचार तुमचा, स्वप्न होतील साध्य आपली. या वर्षात नवीन काहीतरी करा, नकळतच ख्याती होऊन जाईल आपली. चमकणाऱ्या चंद्रासारख्या प्रकाश तुमचा, लोकांनाही देई प्रकाश. वा तुम्हाला काय वाटते ते, कुटुंबियांची साथ आहे तुमच्या बरोबर. नमस्कार करून देवाला, यश आहे तुमचे असे वाटते सर्वांना. माझी गोष्ट मला सांगताना मी जास्त खोलात शिरत नाही, कारण नावालाही मग निर्दोष असं उरत नाही. मी आहेच कुटुंबियांसाठी राजा, मिसळून राहणारा. वाळकं पान सुद्धा गळताना, तन्मयीतून दूर वर पाहताना, OSK साठी झटणारा, कुटुंबियासाठी तेजस्वी उजेड देताना. होतं स्वप्न माझं व्यवसाय करण्याचं, ते आज साकार होताना दिसतंय. वाटतं स्वतःला स्वतःच्या बळावर, जिद्दीवर, धाडसावर यशस्वी होताना. मग काहीतरी येतातच अडचणी, पण असते सावरायला कुटुंब. लगेच नवीन उमेद मनात ठेवून झटतो
नाव कोरायला. येईल माझ्या कष्टाला यश हेच वाटतं आहे आई वडिलांना आणि NCIला. विनय सर, विनय एक नाव असतं, मराठी भाषेतील एक बंधन असतं. विनय एक सजा असते, शब्दातील एक दुवा असते, प्रेमातील नाती जोडणारी दवा असते. विनय एक शांत मन असतं, ते मन मिळावू जीवन असतं. विनय एक विचार असतो, समाजातील लोकांसाठी एक सुविचार असतो. विनय ही मनातील मंगलमय सकाळ असते, ती एक रेशमी रूपी सरिता असते. विनय एक धाडस असतं, OSK साठी ते एक गुलाबाचं फुल असतं. त्याच्यामुळे असं आहे. प्रदीप काम हे सरप्राईज आहे तुझ्यासाठी. सगळ्यांना दाखवा. आपल्या NCIच्या शाळेमध्ये विनय चव्हाण यांचा आपण 25वा वाढदिवस साजरा करत आहोत. त्यानिमित्ताने माझ्याकडून त्यांना मी लाख शुभेच्छा देतो. विनय चव्हाण जे काही प्रोजेक्ट आखले असतील किंवा त्यांचे काही प्रोजेक्ट असतील ते त्यामुळे त्यांना यश संपादन हो. तसेच जे आपले काही प्रोजेक्ट आहेत किंवा लोणच्या संबंधी किंवा आंब्या संबंधी काजू संबंधी तर त्यात त्यांची आम्हाला गरज लागणार आहे. तर त्यांनी आम्हाला जरूर मदत करावी अशी मी त्यांना विनंती करतो. आणि त्यांना इथून पुढे त्यांचं आयुष्य समाधानाचं आणि समृद्धीचं जाऊ ही ईश्वराने प्रार्थना आहे. आज आपण सर्वजण एकत्र येऊन विनय सरांचा 25वा बर्थडे सेलिब्रेट करत आहोत. विनय सरांना माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. विनय सर, तुम्ही आतापर्यंत NCI कंपनीला जसं सहकार्य केलं आहेत तसंच सहकार्य यापुढेही करत राहावं एवढीच इच्छा आहे. आणि तुम्हालाही कुठे अडीअडचणी लागली तर NCIची टीम तुमच्यासाठी नक्कीच हजर आहे एवढं मात्र नक्कीच. आज विनय सरांचा वाढदिवस आहे, त्यांना प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि विनय सरांचं एक सांगायचं की जे तेव्हा ऑफिसमध्ये येतात तेव्हा काय ना ते नवीन जेवणच येतात काय, आणि त्यामुळे कसं आम्हाला हुरूप येतो काम करायला किंवा काही नवीन गोष्टी त्यांच्यावर शिकायला भेटतात. आणि त्यांनी माझी एकच इच्छा आहे की त्यांनी एकदा तरी ऑफिसमध्ये येऊन भेट देऊन जायचे आणि आपण काय ना काय नवीन सांगून जायचं किंवा एक गायडन्स करून जायचं एवढीच अपेक्षा. आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी लाख शुभेच्छा. आणि जे त्यांचे प्रोजेक्ट आहे किंवा जे त्यांचं स्वप्न आहे ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं. सर्वप्रथमतः विनय सरांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा सरांना. आणि मी एवढंच म्हणेन की जसं आता आम्हाला सहकार्य केलं तर म्हणजे सुरुवातीपासून सरांना NCI मार्फत तर तसंच आमच्या सर्व कंपन्यांना मार्गदर्शन करा. आणि ज्या गोष्टी आम्हाला ज्या माहिती नाहीत त्या तुम्ही आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्यानुसार आम्ही जास्त प्रयत्न करू की आम्हाला जास्त यश मिळेल. जेवढा आपला ग्रुप एकत्र असेल तेवढं आपल्याला काम करण्यासाठी मजा वाटेल आणि जास्तीत जास्त आपण उंच जेवू. आता आपण आपल्या कंपन्या सर्वांच्या प्रत्येकाच्या झालेल्या आहेत, पण जेवढं आता अगोदर सहकार्य केलं म्हणजे सरांनी आणि तुम्ही आईनी वगैरे इतर गोष्टी तसं आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करत राहावं आणि OSK साठी भेटवलं पुढच्या यशासाठी. सर्वप्रथम विनय सरांना 25व्या वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा. त्यांच्याच वाढदिवस पहिलीच भेट एकदा तुम्ही विचार करत होता केव्हा भेट होते ते आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट घेऊन आले. सर्वप्रथम त्यांना विश यू मेनी हॅपीनेस सांगते. सर, तुमच्याकडून आज मी तुमच्या अंडर मी काम करतोय OSK साठी, तर तुमचे मार्गदर्शन माझ्यापर्यंत लाभावं असं मला वाटतं. जेवढी माहिती असेल ती माझ्यापर्यंत तुम्ही द्या असं मला वाटतं. पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर. आता विनय तुला काय सांगायचं तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी? तुला म्हणजे काही म्हण, गरज तर आम्ही म्हणत नाही, तुला कधीच कुठल्या गोष्टीची गरज लागू नये, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ह्याच उद्दिष्ट आहे. पण एकंदरीत तुझा हेतू काय आता ह्या वर्षीचं नेमकं काय तुला काय वाटतंय एक्झॅक्टली? 2014 तुझ्यासाठी काय आणायला पाहिजे इच्छा? 2014ची सुरुवात तर माझी चांगली झाली. येस, तेव्हा मला सगळ्यात मोठं आईचं काम ते हलकं झालं. दुसरं म्हणजे माझी गाडी एक रुटीनला लागली, लाईनला लागली. तिसरं म्हणजे जो आपण जे तुम्हाला मी बोललो होतो एजन्सीचं गॅस एजन्सीचं
मंत्र्याने भेटायला बोलवलं आपल्याला. 2-3 कामाची सुरुवात तर चांगली झाली. आता एक तुम्हाला आता विषय बोलवतो, तो एक काय होतंय का बघायचं आहे. जर आपल्याला कोण असेल, आता मी आता बेंगलोरला गेलो होतो, येताना खताचं भाडं भेटलेलं आम्हाला. तिथं आता आपण स्वतः आम्ही पण एवढ्या वर्ष खतं घेत होतो. ती बॅग 300-320 रुपयाला आम्ही घेत होतो. आधी जर 10 टन घेतलं तर 300 रुपयाला देत होतो. बॅगची इनिशियल कॉस्ट 60 रुपये आहे. जरा मालकाने 60 रुपयाला ते मागवलेलं, तो विकतोय 200 रुपयाला. मी म्हटलं माझी स्वतःची गाडी आहे, मला जर 10 जण माझे एकत्र झाले बागवाले तर त्यांना 200 रुपयाने विकले तरी मला भरपूर म्हटलं प्रॉफिट आहे. 60 रुपयाने म्हटले तुझी कॅश तुला द्यायची, माझ्या गाडीतून घेऊन यायचं मला. तो एक बघूया आता काय होतंय. देवगडला ते सुहासला म्हणून बोललोय, तो पण बोललाय. फक्त आता आपला सीझन नाही, आता सीझन आंब्याचा आहे आपला. जून जुलैच्या आधी नाही, पण त्याची प्रयत्नशील आताच राहिली पाहिजे. आता आमचं कसं आहे सांगायचं माहितीये, आम्ही जो हातात प्रोजेक्ट घेतलाय ना आता मार्केटिंग किंवा हे त्या सगळ्या गोष्टी, आता तुला ज्या या गोष्टीतून समजल्या मँगो काजू वगैरे लोणचं जे कोकण फ्रूट आहे, तर त्याच्यासाठी आम्ही प्लॅन असा आखलाय की आता आम्ही 1-2-3 महिने म्हणजे आपलं जे ॲग्रीमेंट सरांबरोबर झालंय ते सांगण्याच्या अगोदर आम्ही म्हणतो अशी परफॉर्मन्स झाली पाहिजे की पुढच्या वर्षी सुद्धा काहीतरी नवीन घेऊन आलं पाहिजे. काही मार्केट म्हण किंवा इतर गोष्टी जशी आम्ही इथे नसणार आहे, म्हणजे ह्या सगळ्या टीम 2-3च ठेवणार आहे. पण आता इथल्या रिक्विपमेंट मध्ये आता तू जे प्रोजेक्ट आता सांगितलंस म्हणजे 60 रुपये आणि म्हणजे नाही म्हणालास तरी त्याचे कॉस्टिंग मागे 40% ते 50% प्रॉफिट आहे. हार्डली ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस सगळा पकडून 40% तरी प्रॉफिट आहेच हा त्या एका याच्यावर बॅगवर. की आता जे आमच्याकडे काय जे फार्मर्स आहेत किंवा काय ते आम्ही नक्कीच तुझ्यापर्यंत पुरवू किंवा काय. आणि हा अजय इथे असणारच आहे आपण भेटू. आणि तू खताचा आहे ना, नाही तू खताचा डायरेक्टली OSK मार्फत करू शकतो. तुला सेपरेट लायसन काढण्याची पण गरज नाही. तू बिल बुक सुद्धा त्याच्याने फाडू शकतो सगळं, कारण आपण जी रजिस्ट्रेट केलंय ना त्याच्यात ते कंटेंट स्पेसिफाईड लिहिलेले सुद्धा आहे की तू ऍग्रिकल्चर फार्म रिडेव्हलप करू शकतोस किंवा डेव्हलप करू शकतो किंवा फार्मिंग करू शकतो. आणि त्याच्या रिलेटेड जे काय प्रोडक्ट आहेत, म्हणजे आता मागे मी एक मांजरेकर म्हणून यांचे भेटलेलो, तू नव्हताच त्यावेळी, तुझ्या वडिलांना आणि याला बोललो सगळं सरांना, तर त्यांना सांगितलं की जे आताचे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन बनतात बघ, खांब बनले की त्याला मारतात कशाला, ते सिमेंट पकडावं म्हणून. पण ते मांजरेकरांचं लिक्विड जे वर्ल्ड वाईड आहे 9 कंट्रीज मध्ये पूर्ण त्यांची ब्रँचेस पसरलेली आहेत. ओके, PhD केमिस्ट मधून जाऊन संपूर्ण अंधेरीला 1000 स्क्वेअर फूटचं ऑफिस आहे, 1000 ते 2000 स्क्वेअर फूटचं. अशा माणसाशी बोलणं झालेलं आहे, ते आपल्याला माल पुरवायला तयार. फक्त त्यांचं एवढंच आहे की क्रेडिट फॅसिलिटी नाहीये, रोख कॅश नाही. आता जर इकडच्या सगळ्या बिल्डरना जर आपण काबीज करून घेतलं OSKच्या अंडर, तर मी म्हणेन त्या एका प्राइस वरती म्हणजे ते केमिकल आता खड्डे मारण्यात मनुष्यबळ वाया जातं, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन एकदम लो क्वालिटीचं होतं, टिकत नाही वगैरे. त्यांना जर हे प्रोडक्ट मिळालं ना तर आपला सगळा त्यांचा मनुष्यबळ वाचतं, वेळ वाचतो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. कारण ते फक्त असं पेंट सारखं पेंट केल्यानंतर लगेच सिमेंट पकडतात. आणि जगामध्ये सुद्धा त्यांच्या बांधकामांना नावाजलेलं आहे, त्यांनी लिक्विड पुरवलेले आहे असं आहे. म्हणजे फक्त असं इथे नाही, तू जर त्यांच्या वेबसाईट वरती जाशील ना गायत्री इंडस्ट्रीज म्हणून, तर ते पूर्णपणे त्यांना हे झालेले आहे, म्हणजे वर्ल्ड वाईड फेमस आहे. इंडिया बघशील तर पूर्ण त्यांच्या लिंक लोकेशनने फेमस झालेलं आहे. मग असे प्रोडक्ट जर आपण आज वापरतो आणि तू जे आता शोधून काढलायस वगैरे तुला अभ्यास मिळालाय, तर अशा गोष्टी सुद्धा ह्या डायरेक्टली येऊ शकतात. कारण तुझा ट्रेडच आहे तो, ओके, ऍग्रिकल्चर, त्याच्यामुळे हा प्रोडक्ट मध्ये तुला राहिल्यामुळे फायदाच होणार आहे. आता फार्मिंगचं हे झालं, दुसरं काहीतरी आता आम्ही मागे सांगितलं की प्रत्येक झाडाच्या मागे 10 रुपये किंवा काय. बिझनेस भरपूर आहे, तू फक्त विचार त्या पद्धतीने कन्व्हर्ट करून मॅन पॉवर लावणं गरजेचं आहे. माझा तर सल्ला तुला असं राहील की आता हा तर इथे असणार आहे, तू ह्याला जास्तीत जास्त जितका मी म्हणेन एक अर्धा तास, सुट्ट्यानं जाताना अर्धा तास नाही तर 10-20 मिनिटं, हे बघ हा कागद घे, ह्याच्यावर मी सगळं काय ते काम लिहून दिलंय, हे करायचं आहे. मग तो बघेल त्याच्यातनं किती, संध्याकाळी येऊन पुन्हा त्या कागदाचं उत्तर घ्यायचं. 10 गोष्टी लिहिल्या असतील ना, एक गोष्ट जरी केला ना तरी मी म्हणेन तुझं कुठलं ना कुठलं तरी काम होत आहे. आणि तो अपडेट राहतोय, तो रिकामा राहून फेसबुक अपडेट करणार नाही किंवा काय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी समजतं ना. आणि तुला काय समजणार की एक काम असं बारीक कुठलं तरी दिलंय, तर सेम सर म्हणत होते तसंच आहे की जातोय घरी, बाहेर जातोय, तर येताना काहीतरी एक गोष्ट आणली तर तीच गोष्ट 365 दिवसानंतर मोजली तर ती भरपूर प्रमाणात सापडेल.
अशीच आहे. म्हणजे तू त्याला जितकं मोटिवेशन किंवा जितकं अपडेट करशील तितकं ते तुला लवकरात लवकर. एक शेतकरी जरी दिवसाला जमवला तरी 365 होतातच आहे ना. तुला काम करायचं जून जुलै पासून, मी म्हणेन तो आतापासूनच जर इथे बसून राहून काय येणार नाही, बाहेर फिरत राहिला तेवढे आहे. फक्त एकच आहे, त्याचा पास पण मी काढून दिला म्हणजे टेन्शन पण नाही तिकिटाचा. टिफिन तो आणतो, फक्त त्याला मोटिवेशन तुझं भेटणं गरजेचं आहे. तो गावामधून फिरायला पण तयार आहे, इथून ते चाफ्यापर्यंत त्याचा पास काढलेला आहे. एवढे जरी बागायतदार झाले तरी तुझा बिझनेस किती होईल हाच विचार कर फक्त. आणि उद्याची तयारी आतापासून करायला त्याला घेऊन सुरुवात कर. त्याला सांगत नाही की त्याला फायनान्स कर किंवा हे कर, त्या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत, पुरवलेल्या आहेत. फक्त त्याच्याकडून काम करून घे, कारण त्याला अपग्रेड करायचं, त्याला पण उद्या 4 पैसे कमवू दे. महत्वाचं ते आहे ना. तो ग्रॅज्युएट होऊन सांग आज त्याला कोणी 15,000 रुपये सेल्स मध्ये पगार देऊ शकतो. बीकॉम झालाय तो, पण तो आज आपल्या इथे कशाला आलाय तर त्याला सुद्धा वाटतं की बाबा मागे पण चव्हाण सरांची मीटिंग आता होईल म्हणून ते वाट बघत असते. पण शेवटी नाईलाजाने बस आता संध्याकाळची मुंबई येईल, आता त्याच्याने तरी जाऊ दे म्हणून गेले. आणि आम्हाला पण एकदम कन्फर्म शोर नव्हते, तरी हे दोघं थांबल्यामुळे बरं झालं. पण यांना ओळखतच होते सर, त्या सही करायला वगैरे आपल्या प्रोजेक्टसाठी ते होतेच तिथे. म्हणजे आमचं बोलण्याचा फक्त उद्देश हाच आहे की तू काही ना काहीतरी अपडेट देत जा, जेणेकरून तो अपडेट द्याल तुला त्याच्या जर एका 30 दिवसानंतर तुला असं वाटतं की नाही रे हा माझा फालतू वेळ जातोय इथे ह्याला हे सांगून, तर मी सांगेन तू जे करशील ते ठीक आहे. पण माझा इतका मला स्वतः वाटतं स्टडी केल्याच्या नंतर की कुठल्या मला आज प्रत्येक माणूस इथे येऊन भाषण करतो किंवा काय, हे सर्वसामान्य माणसाला सुद्धा जमत नाही. मला कधी जमलं नाही, कॉन्फिडन्स नसतो किंवा काय, पण त्याच्यामध्ये आहे तो. त्यांना काहीतरी आज करायचं आहे, स्वतःसाठी करायचंय, स्वतःच्या ग्रुपसाठी करायचंय, तेच आहे. तू विचार कर, तुझं एवढं शिक्षण आहे, BA BSc, हा शिक्षणाचा आम्हाला पण अभ्यास होतो ना. आता आम्ही काय थोडी BSc केलेली आहे, त्या स्टडीज मधलं काय नॉलेज राहिलं थोडंफार एक गप्पा आम्ही म्हणेन दररोज नाही डेली जमत, आठवड्याने जरी दिलास तरी पुष्कळ आहे. पण कनेक्टेड राहा, जेणेकरून तो सुद्धा अपडेट राहील त्या ग्रुपशी आणि त्याला सुद्धा विश्वास बसेल. तर मेन कुठला पण पॉइंट असाच येतो ना, ज्यावेळी मीच तुला फक्त सांगत बसेल ना तेव्हा तुला काय वाटेल ह्यांनाच वाटतंय, पण जेव्हा पुऱ्या ग्रुपला वाटतं तेव्हा काहीतरी कम्युनिटी आली ना. कारण एकाचं मत ठीक आहे, दोघांचं मत ठीक आहे, तिघांचं मत ज्यावेळी जुळवावं लागतं तेव्हा किती परिश्रम येतात हे तुला पण अंदाज आलेलाच असेल पूर्ण तुझ्या लाईफ मध्ये. असं इथे तर आम्ही 10 जण आहोत. मेन प्रॉब्ली तो विचार कर की मीन्स कसं आहे की हे विचार जुळवणं आणि एकजूट काम करणं आणि एखाद्याची अंडरस्टँडिंग समजणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कारण आज इथे जितके जण आहेत ना हे सगळे त्याग केला नाही, त्यांच्या आनंदाचा, त्यांच्या फ्रेंड सर्कलचा त्यांनी, आणि त्यांना अँबिशन एकच आहे बिझनेस. अशी त्याच फील्ड साठी ते इथे झालेले आहेत. इथे 27 ते 30 मुलं होते, पण त्याच्यातून फक्त पंकजच एकटा राहिले. जागा देवीमध्ये 9 विद्यार्थी होते, पण 9तले 7-8 म्हणजे चांगला रेशो आलाय. आणि ते कसे आशिष आला, आशिषने प्रदीपला वैभव एक जुळून म्हणजे सगळी कनेक्टेड आहे, त्याची चिंबकासारखे. त्यांना अलग करायचं म्हटलंच ना तरी ते गुरुत्वाकर्षणाचं किंवा ह्याचं कुठलं होतं लो चुंबकाला बघ हे करतात फॉर्म्युला आहे, तर ते बल कार्यरत आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे किती लांब घेतलं तरी ते जवळ खेचत असते आज न उद्या. आणि आम्हाला तेच करायचं आहे, भले भांडणं होते, भले चुका मिस्टेक किंवा पण एकत्र राहायचे, कारण 100% कोणीही नाही. अशी आम्हाला पण तू 100% बनवण्यासाठी थोडीफार मदत केली पाहिजे ना. ऍग्रिकल्चर बिझनेस वी नो ना, काय आम्हाला काहीच माहिती नाही अंडरस्टँडिंग त्याच्यातली काय बाबा कसं असतं हे तू सांगत गेलास, तुला अपडेट आम्ही द्यायचो. आम्ही एकच म्हणतोय, जॉईंट व्हेंचर मध्ये काम करूया, एक ग्लोबल व्ह्यू ठेवूया, तिथे कुठेही भेदभाव नाही किंवा इतर गोष्टी नाहीत, आणि बिझनेस पुढे नेऊया. तू तुझ्या ट्रक बरोबर जातो ठीक आहे, पण इनडायरेक्टली तुला जर एका 10 पोत्याची ऑर्डर मिळतात तर तेवढंच सुट आहेत ना. तू काय म्हणशील मी तिथे जाणं होतं, तिथे तो गेला त्याला 4 पैसे सुटले. आमचं म्हणणं काय, बाहेर कोणीतरी खायला त्याच्यापेक्षा तो आपला मुलगा खाल्लेला बरं. हाच एक उद्देश ठेवून आम्ही पुढे यायचं म्हणतोय की त्याच्या घरात सुद्धा, कारण आज त्याच्या फॅमिलीशी तो लिप्त राहून बिझनेस कडे फोकस करतोय. त्यांचे सगळे पण अरे पगार कुठे 1 तारखेला झाला, अजून तू काय कुठे कामाला जातो. तर बीकॉम शिकलेल्या माणसाकडून एक्सपेक्टेबल कमीत कमी सॅलरीज म्हणतात 2-3 हजार रुपये तरी हा घरात दे, पण ते त्याच्याशी पण जुगाड करून किंवा भांडून त्याच त्या घरातल्या यांच्या विरोधात जाऊन इथे येतात एवढा खर्च करून. त्याच्या मागचा पण काहीतरी त्यांचा एक मोटो आहे ना, त्यांना पण एक काहीतरी अचीव्ह करायचं. मग तुझ्यासारखे जर शिकलेले विद्यार्थी म्हणजे पर्सन किंवा बिझनेस एम्पियर वाले माणसं भेटले तशी काहीतरी गोष्टी आम्हाला पण समजतील. मेन दृष्टिकोन आमचा तो आहे. एनसीएचा दृष्टिकोनच तो आहे
की वी मेड बिझनेसमॅन, त्याच्या पद्धतीने किती काय कुठल्या कुठल्या गोष्टी कुठला अभ्यास. आता नितीन पण होतो IT होता, सगळ्यांना IT ची गरज आहे आज. IT मुळे बिझनेस तुझा इतका अपग्रेड होईल, बाकीच्या गोष्टी भरपूर आहेत रे. फक्त कसं आहे टाइम आणि ह्या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. पाणी दिलंस? ओके ठीक आहे, थँक्यू. एवढंच सांग. तू बघ तुझ्या हिशोबाने, आम्ही हे नाही करत कारण आम्ही समजू शकतो काम किती असतं बाकीच्या गोष्टी आणि सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करायच्या असेल आणि काहीतरी कुठलं लक्ष गाठायचं असेल तर होत नाही. पण एवढं आहे कुठे पेरलेलं वाया जात नाही, आज ना उद्या ते खायला भेटणार आहे. असं नाही ते बंद करणं, तिथे बटन आहे बघ मोठं. ये वाला ते हे रे तिकडे हे इकडे आहे दाखव. तुला मी याची CD देतो.